15/5/2025 रोजी संध्याकाळी 3:30च्या दरम्यान पाऊस आला। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो असता शेतकऱ्याचा अतोनात प्रमाणात नुकसान झालं। बांधकामामध्ये त्रुटी केल्यामुळे जे शेडचे मोठ्या शेडचं नवीन बांधकाम झालेलं आहे त्याच्यात त्यांनी पाईप न लावल्यामुळे पूर्ण त्या शेडचं पाणी त्या पाईपाद्वारे खाली आलं आणि खाली येऊन लोकांच्या शेतकऱ्यांच्या मालात गेलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचं सोयाबीनचं अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे। करिता मी मागेच 15 दिवस पहिले मी DDR साहेबांच्या इकडं निकृष्ट दर्जाचे काम केल्याची तक्रार दिली आहे। त्याची चौकशी सुरूच आहे। ते आता निष्पन्न झालं आहे की यांनी चुकीचे कामं केले, त्यामुळे आज शेतकऱ्याचा अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे, हे निर्देशनात आलेलं आहे। वारंवार 3 दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू असल्यावर शेतकऱ्याचे हित जोपासून संबंधित बाजार समितीने त्यानुसारच त्यांनी शेतकऱ्याचा माल शेडमध्ये ठेवला पाहिजे होता, परंतु तसे न करता व्यापाऱ्याचे माल पुष्कळ प्रमाणात तिथे भरलेले आहे व शेतकऱ्याच्या मालाला जागा नाही। अशा प्रकारे शेतकऱ्याचं नेहमी नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे। म्हणून मी DDR साहेबांच्याकडे तक्रार दिली आहे की संबंधित बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी।